शरद पवार 24/7 निवडणुकीचं राजकारण करत नाही. पवार निवडणुकीच्या काळातच निवडणुकीचं राजकारण करतात. शरद पवारांचं नेतृत्व महाराष्ट्राचा स्वाभिमान हीच टॅगलाईन घेऊन उभं राहिलं आहे. भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या दृष्टीनं असं काही घडलं तर आश्चर्य वाटायला कारण मला वाटत नाही. शरद पवारांना कुठेही काम करता येतं. अजित पवारांची धारणा अशी आहे की बाबा सत्तेत असल्याशिवाय आपला कामं करता येत नाही. चित्र असं निर्माण केलं की सतेज पाटील शाहू महाराजांना उद्देशून काहीतरी अवमानास्पद बोलले. त्यातून मग विरोधकांनी बाबा इथल्या राजघराण्याचा अपघात झाला, अशा पद्धतीनं काही वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. वस्तुस्थिती तशी नव्हती. त्या दोघांच्यातले मतभेद आहेत त्या भूमिकेच्या पातळीवरचे आहेत. अन्य कुठलेही मला मतभेद किंवा अशा गोष्टी त्या संदर्भात काही दिसत नाही. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, मी रोहित हरीफ. द पॉलिटिक्स या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी ही आता ऐन रंगात आलेली आहे आणि महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये एक निवडणूक एक प्रकारे चढायला लागलेली आहे. आपण कोल्हापूरमध्ये आहोत. आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्राचे दिनमान या दैनिकाचे संपादक डॉक्टर विजय चोरमारे सर. विजय सर, तुमचं स्वागत आहे. शरद पवार हे नाव गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये तुफान गाजतंय. पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातोय आणि शरद पवार कधी नव्हे ते म्हणजे प्रत्येक निवडणुकीत सक्रिय असतात, पण या निवडणुकींमध्ये शरद पवार वयाच्या 83-84 वर्षी प्रचंड सक्रिय झालेले दिसतात. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ही निवडणूक विधानसभा 2024 ही शरद पवारांसाठी आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी इतकी महत्वाची काय आणि शरद पवार इतके सक्रिय का झालेत? नाही, शरद पवार हे कोणत्याही निवडणुकीत सक्रिय असतातच. तुम्ही यापूर्वीच्या कुठल्याही निवडणुकीचा तरी अनुभव घेतला तरी निवडणूक हा शरद पवारांच्यासाठी एक वेगळी ऊर्जा देणारा एक प्रयोग असतो. आणि पूर्ण ताकदीनिशी शरद पवार म्हणजे आपण म्हणतो की भारतीय जनता पक्ष हा आपली सगळी ताकद आहे ती निवडणुकीच्या राजकारणासाठी घालतो. 24/7 निवडणुकीचं राजकारण करत असतो. शरद पवार 24/7 निवडणुकीचं राजकारण करत नाही. पवार निवडणुकीच्या काळातच निवडणुकीचं राजकारण करतात. एरवी बघितलं आपण अगदी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबरच्या अखेरच्या काळात पवारांचा या कोल्हापूर सांगली परिसरात 3-4 दिवसांचा दौरा होता. निवडणुका तोंडावर होत्या, पण निवडणुका तोंडावर असताना सुद्धा अख्ख्या या 3-4 दिवसांच्या कार्यक्रमात पवारांचा एकही जाहीर राजकीय कार्यक्रम नव्हता, ज्याचा राजकारणाशी कुठल्याही अर्थानं संबंध नाही. असे कार्यक्रम शरद पवार घेतले. त्यात पहिलं म्हणजे महाराष्ट्र दिनमानी आम्ही दैनिकाचा लॉन्चिंगचा कार्यक्रम होता. तिकडं पतंगराव कदमांच्या पुतळ्याचं अनावरण होतं. बेळगावला एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या शताब्दीचा असा तो कार्यक्रम होता. असे वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी केले. म्हणजे ऐन राजकारण सगळीकडे धामधूम चालले असताना राजकारणाचा स्पर्श नसलेले केवळ सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातले अनेक कार्यक्रम शरद पवारांनी केले होते. पण एकदा निवडणुका सुरू झाल्यानंतर पवार पूर्ण त्या इलेक्शन मोडवर जातात आणि पूर्णपणे झोकून देऊन त्या निवडणुकीचं काम करतात. आपलं सगळं जे काय आहे, आपली सगळी ताकद, सगळं नेटवर्क ते सगळं निवडणुकीच्या ह्याच्यात झोकून देतात. असं आपल्या प्रत्येक निवडणुकीत आपल्याला दिसून येईल. म्हणजे गेल्या वेळची निवडणूक 2019ची निवडणूक ही मला वाटतं आत्ताची निवडणूक महत्त्वाची आहे, त्या प्रश्नाकडे आपण येऊ मी. पण 2019ची निवडणूक जर आपण बघितली तर 2019च्या निवडणुकीच्या आधी चित्र जर तुम्ही नजरेसमोर आणलं तर लोकसभा निवडणूक झाली. ती लोकसभा निवडणुकीत महायुतीला म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती. त्या युतीला साधारण 41-42 जागा मिळाल्या होत्या आणि विधानसभेच्या 288 पैकी साधारण 225 मतदारसंघात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युती पुढे होती. आणि अशा परिस्थितीत जे चित्र समोर येत होतं लोकसभा निवडणुकीनंतर की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दोन्ही मिळून अनेक सर्वेंनी दोन्ही काँग्रेसना मिळून साधारण 34-35 पासून जागा द्यायला सुरुवात केली. एवढ्याच जागा मिळतील अशी परिस्थिती होती आणि फार प्रचंड वाताहत काँग्रेस राष्ट्रवादीची होणार आणि महायुती मोठ्या संख्येनं मोठ्या बहुमतानं सत्तेवर येणार. म्हणजे भारतीय जनता पक्ष सत्तेवर येण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे अशा पद्धतीचं चित्र होतं. अशा परिस्थितीत शरद पवार आपली सगळी ताकद झोकून निवडणुकीच्या मैदानात उतरले
त्यावेळी आत्ता 84, त्यावेळी त्यांचं 80च्या उंबरठ्यावर होते, हो. 79 वगैरे असं त्यांचं शरद पवार त्या काळात वय होतं. तिथं ते संपूर्ण ताकद झोकून त्या मैदानात उतरले आणि एक हाती अशा रीतीनं निवडणूक उभी केली. भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे सगळे केंद्रीय मंत्री सगळे मैदानात उतरले ते. आणि इथं काँग्रेसची तर नेतृत्वाचा अभावच होता. म्हणजे काँग्रेस मैदानात आहे का नाही, निवडणूक लढते का नाही, असं चित्र होतं. पवार मैदानात उतरले. पवारांनी अशा झंझावात सुरू केला आणि त्या निवडणुकीत मला म्हणजे मी त्या निवडणुकीतला एक महत्त्वाचा साक्षीदार म्हणून सांगेन. त्या काळात एक ओल्ड मॅन इन वॉर नावाचं मी एक लेख लिहिला होता. मी पवारांचं सुरुवातीच्या काळातलं हे सगळं बघितल्यानंतर मी सुद्धा असा थरारून गेलो होतो. अरे 80च्या उंबरठ्यावरचा माणूस काय ऊर्जेनं उतरलाय. आणि त्यानं त्यांच्याबरोबर त्यावेळी असे म्हणजे परिस्थिती त्यावेळी कशी होती, त्यांच्या पक्षातले अनेक लोक भारतीय जनता पक्षात, म्हणजे आता सत्ता येणार नाही, म्हणजे 5 वर्षे भारतीय जनता पक्षाची सत्ता होती, 5 वर्षे सत्तेशिवाय राहिलेले त्यांच्या पक्षातले काँग्रेसमधले अनेक लोक आता पुढची 5 वर्षे सत्तेशिवाय राहणं शक्य नाही असं समजून ते गेले. भारतीय जनता पक्ष, शिवसेना वेगळ्या ठिकाणी निघाले होते आणि सगळे लोक सोडून जात असताना असं फार म्हणजे वाईट अवस्था झालेली आहे बाबा पवारांच्या राजकारणाची, काँग्रेसची. काँग्रेसला तर कोण नेतृत्वच नव्हतं, पवार संपले असं संपलं पवारांचं. पण अशा ते बघितलं आणि त्यावेळी मी तो लेख लिहिला होता, ओल्ड मॅन इन वॉर, शरद पवार, हेमिंग्वेच्या त्या कादंबरीचा रेफरन्स देऊन. आणि मला वाटतं त्याला जो प्रतिसाद मिळाला त्या लेखाला तो अभूतपूर्व होता. म्हणजे सोशल मीडियाच्या इतिहासातला एखाद्या लेखाला मिळालेला प्रतिसाद असा तो म्हणजे अभूतपूर्व असा प्रतिसाद होता. म्हणजे लाखो लोकांच्या मोबाईलवर, तरुणांच्या मोबाईलवर जो लेख गेला होता तिथं मी बघितलं अनेक तरुण लोक सुद्धा पवारांशी जोडले जात होते तिथं आणि वारं फिरत होतं. म्हणजे हा मनुष्य इतका हा मनुष्य असा लढतोय म्हणजे तरुणी आकर्षित होत होते आणि तिथं हळूहळू वातावरण बदलत गेलं. आणि पवारांनी ती निवडणूक अशी खेचली, फक्त राष्ट्रवादी काँग्रेससाठी खेचली नाही, काँग्रेसला सुद्धा खेचून पवारांनी पुढं नेलं. आणि काँग्रेसला खेचून पुढे नेणं आपण त्याचा रिझल्ट बघितला. दोन्ही काँग्रेस मिळून 90च्या पुढे गेले, 100च्या जवळपास आकडा गाठायला गेले. आणि जो भारतीय जनता पक्ष आपण स्वबळावर 135 पर्यंत जागा मिळवू शकू, अपक्षांना जमलं तर सोबत घेऊ आणि शिवसेनेला बाजूला टाकून स्वतःचं सरकार स्थापन करू, अशा एका तयारीत होता. तर त्या भारतीय जनता पक्षाला एकदम 105 वर आणलं. शिवसेना 55 वर गेली आणि भारतीय जनता पक्ष 105 वर आल्यामुळं आपोआप निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची भाषा बदलली आणि पुढचं सगळं राजकारण महाविकास आघाडी कशी साकारली. तर ही पवारांची ताकद आहे. म्हणजे पवार कशा रीतीनं मैदानात उतरल्यानंतर चित्र बदलू शकतात आणि अत्यंत वाईट काळ त्यांचा असतो. त्या काळात ते तर म्हणजे लोकांना विश्वास बसणार नाही अशा पद्धतीनं वातावरण बदलून टाकतात. त्यावेळी वातावरण बदल होतं. मला वाटतं आता त्यापेक्षा कठीण परिस्थिती. म्हणजे आपला दुसरा प्रश्न तोच होता की ही निवडणूक शरद पवारांसाठी किती महत्वाची आहे आणि त्याचा दुसरा पार्ट असा की ही शरद पवारांच्या पक्षासाठी विशेषतः अस्तित्वाची लढाई आहे का. तर ती निवडणूक आणि पुन्हा आता तर पुन्हा पवारांची परिस्थिती खूप कठीण आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, त्यांच्या पक्षाचे 40 आमदार, त्यांचे पक्षाची सगळी सूत्र, सगळे नेतृत्व जे 2 दुसऱ्या क्रमांकाचं होतं अजितदादा पवार, हे गेले. त्यांच्या 25-30 वर्षे त्यांच्यासोबत सहकारी असलेले मंत्री असलेले ते लोक अजितदादांच्या बरोबर गेले आणि अख्खा पक्ष भारतीय जनता पक्षासोबत गेला. 10-15 आमदार राहिले नाव घेण्याजोगे. फक्त त्यात जयंत पाटील, राजेश टोपे, रोहित पवार अशी 3-4 नावं जी यांना आपण आमदार म्हणून ओळखी अशी लोक सोबत राहिले आणि लोक गेले. ना आता पवारांचा पक्ष गेला, चिन्ह गेलं, निवडणूक आयोगानं वेगळा निकाल दिला आणि अशा परिस्थितीत पुन्हा म्हणजे एक वेगळं चिन्ह घेऊन ती लोकसभा निवडणूक लढवली. लोकसभा निवडणूक आपण त्यांची ताकद बघितली. म्हणजे जागांसाठी त्यांनी आग्रह धरला नाही, हट्ट केला नाही, वाद घातला नाही. ज्या ठराविक ज्या मोजक्या 10 जागा लढवल्या त्या 10तल्या 8 निवडून आल्या. खरं तर 10च्या 10 निवडून आल्या असत्या, पवारांचा 100% स्ट्राईक रेट राहिला असता. पण त्यांची एकनाथ खडसेंनी फसवणूक केली. म्हणजे खडसेंनी तिथं खडसेंसाठी त्यांनी रावेर मतदारसंघ मागून घेतला होता. खरं तर शरद पवारांना रावेर मतदारसंघ मागून घेण्याचं काही कारण नव्हतं, पण खडसे लढणार म्हणून त्यांच्यासाठी त्यांनी तो मतदारसंघ मागून घेतला आणि रक्षा खडसेंची उमेदवारी जाहीर झाल्या खडसेंनी पलटी मारली आणि मी लढणार नाही म्हणून सांगितलं. नंतर ते भाजपमध्ये जायला निघाले. तिथं हे शिजत नाही म्हणून मग त्यांनी पुन्हा आपल्या मुलीसाठी इथंच राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे तिकडे सुनेला मंत्री केलं. मग आता इथं मुलीला निवडून आणायचं, मुलीला मंत्री कर, असा ते खडसे डबल गेम खेळत. ती जागा रावेरची जर त्यांनी घेतली नसती
आणि सातारची जागा तर आपल्याला माहिती आहे, ते एका वेगळ्या चिन्हाच्या पार्श्वभूमीवरचे चिन्ह, दुसरं तुतारीसारखं जे ट्रम्पेट चिन्ह आहे त्याचं, त्या चिन्हाला मिळालेली मतं आणि विजयातलं अंतर उदयनराजेंच्या आणि शशिकांत शिंदेच्या यात फार फरक नव्हता. म्हणजे ते चिन्ह नसतं तर शशिकांत शिंदे निवडून लागते. म्हणजे हा 2 जागा गेल्या, त्यासुद्धा अशा वेगळ्या कारणामुळे गेल्या, नाही तर 100% स्ट्राईक रेट राहिला असता. आता तो आत्मविश्वास घेऊन, म्हणजे लोकसभा निवडणुकीला जे यश मिळालं, तो आत्मविश्वास घेऊन शरद पवार मैदानात उतरले. त्यामुळे आपलं बघितलं असेल की म्हणजे शरद पवार संपले, अनेक लोक पक्ष सोडून गेले. भारतीय जनता पक्षाचे वेगवेगळे लोक इकडे यायला लागले, त्यांच्या पक्षाशी जोडले. आणि इथं सुद्धा त्यांनी फार जागांच्या अंतरात मला अमक्या पायी इतक्या जागा तितक्या जागा असं न करता, म्हणजे एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे 2 पक्षात जागांच्यावरून ओढाताण सुरू असताना इकडं शरद पवारांनी मात्र कोणताही जागांच्या बाबतीत दावा केला नाही किंवा कुठं उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केली तिथं वाद घातले नाही. शांतपणे ज्या मिळाल्या त्या जागा, ज्या ठरलेल्या जागा त्या घेतल्या आणि त्यावर ते अनेक ठिकाणी नवीन उमेदवार दिले आहेत त्यांनी. ते 7 लोकसभा निवडणुकी तर बोलतात की मला आता तरुणांचं नेतृत्व पुढे आणायचं आहे, अशा रीतीने ते उतरले आहेत. आणि त्यांना पक्षाचं आपलं अस्तित्व खूप महत्त्वाचं आहे आता. म्हणजे त्यांच्या अस्तित्वाची लढाई पेक्षा मला वाटलं त्यांना पक्ष, आता हा जो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे, म्हणजे अजून राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातला जो सर्वोच्च न्यायालयातला निकाल आहे तो प्रलंबित आहे, त्याचं काय होईल ते होईल. पण आता जो पक्ष त्यांच्याकडे आहे, जे लोक त्यांच्यासोबत आहेत, त्यांना राजकारणात सेट करणं, तरुणांची एक नवी फळी उभं करणं, मला वाटतं हे त्यांच्या पुढचं उद्दिष्ट आहे. त्यांनी ते वेळोवेळी आपल्या मुलाखतीतून, भाषणातून बोलून दाखवलेलं आहे. त्या दृष्टीने ते प्रयत्न करतायत आणि मला वाटतं या निवडणुकीतसुद्धा त्यांच्या पक्षाला चांगलं यश मिळू शकेल आणि पुन्हा एकदा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीतले त्यांचा पक्ष आणि त्यांचं नेतृत्व महत्त्वाचं ठरलं असं मला वाटतं. आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊया की पश्चिम महाराष्ट्र हे शरद पवारांचा बालेकिल्ला पहिल्यापासून समजला जातो. खरं तर तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयाआधी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण मग नंतर शरद पवार आले आणि त्यांनी तो साखर बेल्ट, ज्याला आपण म्हणतो शुगर बेल्ट, सगळा महाराष्ट्रातला तो त्यांनी एक प्रकारे काबीज केला. आता सुद्धा जर का आपण म्हणले तर कोल्हापूर हे शरद पवारांचं आजोळ आहे माझ्या माहितीनुसार. बरोबर. आणि सातारा जिल्हा असेल किंवा सांगली असेल, इथं शरद पवारांचे शिलेदार आहेत. सातारा जिल्हा शरद पवारांना खूप प्रेम करतो, आपण ते निवडणुकांमध्ये बघितले. कोल्हापूर पण तसं आहे. तर पश्चिम महाराष्ट्राचा जो गड आहे तो शरद पवारांनी सुरुवातीपासून या निवडणुकांच्या काळामध्ये बांधायला सुरुवात केली आहे. आता मी कुठल्या रेफरन्सने बोलतोय तर समरसिंगजीत घाटगे असतील, त्यांनी राष्ट्रवादीत तुतारी हाती घेतली, त्यानंतर फलटणमध्ये तुतारी आली. तर तिथले सगळे जे नेते होते ते शरद पवारांना सोडून गेले होते एकेकाळी, ते सगळे माघारी आले, एक प्रकारे त्यांची घरवापसी झाली. तर शरद पवारांनी नेमकी काय स्ट्रॅटेजी, रणनीती वापरली की पश्चिम महाराष्ट्र हा त्यांनी बांधला, कसा बांधला? नाही, पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवारांना मानणारा, शरद पवारांचं राजकीय वर्चस्व असलेला प्रदेश आहे, याबद्दल दुमत नाही. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे लोक अतिशय हेटाळनियुक्त स्वरात शरद पवार हे 3.5 जिल्ह्याचे नेते आहेत असं म्हणून त्यांना हिणवतात. म्हणजे हे पश्चिम महाराष्ट्र एवढंच त्यांचं कार्यक्षेत्र आहे. पण तो त्यांचा असा स्ट्रॉंग होल्ड असलेला हा प्रदेश आहे. इथं त्याचं महत्त्वाचं कारण इथला साखरपट्टा आणि सहकारी साखर कारखानदारीच्या क्षेत्रात शरद पवारांनी जे काम केलेलं आहे, म्हणजे मुख्यमंत्री असताना जे काम केलेलं आहे, केंद्रीय कृषी मंत्री असताना जे काम केलेलं आहे, म्हणजे शरद पवार दिल्लीत होते तेव्हा इथल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला कुठलाही विषय असला, कुठलाही प्रश्न असला तरी घेऊन शरद पवारांच्याकडे तो कुठल्याही पक्षाचा माणूस आहे. तिथं पक्ष, शरद पवार सार्वजनिक कामात कधी पक्ष किंवा गट तट बघत नाहीत, ते सगळ्यांचे असतात. तर त्या अर्थानं ते सगळ्यांना सोबत घेऊन जातात, अगदी विरोधकांना सुद्धा सोबत घेतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे, विरोधात गेला माणूस, उद्धव ठाकरे त्याच्यावर फुली मारतात किंवा त्याच्या उपेक्षा करतात, पण माणूस विरोधात गेला तरी शरद पवार त्याच्याबद्दल काय द्वेष मनात कधी बाळगत नाही, उलट विरोधकाशी अधिक प्रेमानं वागणं. ही एक जी उदारमतवादी संस्कृती आहे, ती संस्कृती रुजवण्याचं कामही शरद पवारांनी राजकारणात केलेलं आहे. आणि हा साखरपट्टा इथल्या भागातलं नेतृत्व, ते आर पाटलांच्या सारखं नेतृत्व त्यांनी इथं वाढवण्याचा प्रयत्न केला, जयंत पाटलांच्या सारखं नेतृत्व त्यांनी इथं वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि मग तुम्ही साताऱ्याचा उल्लेख केला, म्हणजे सातारा हा तर शरद पवारांचा म्हणजे संपूर्ण शरद पवारमय असलेला जिल्हा आहे. म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली 1999 साली, तर त्या पहिल्या निवडणुकीत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यातल्या ज्या 11 जागा होत्या, त्या 11 पैकी 10 ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले ते. आणि एक जागा काँग्रेसची आली, ती काही काँग्रेसची म्हणून नव्हे,
ती कराड दक्षिणची त्यावेळी विलासकाका उंडाळकर हम्म. ते कुठल्याही पक्षात असले निवडून येऊ शकत होते. ती एकच जागा काँग्रेसला मिळवते आणि अख्खा सातारा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा हा शरद पवारांचा जिल्हा असला तरीसुद्धा खऱ्या अर्थानं शरद पवारांच्यावर प्रेम करणारा जिल्हा हा सातारा जिल्हा आहे. अगदी यशवंतराव चव्हाण होते तेव्हा सुद्धा म्हणजे यशवंतरावांची असलेली त्यांचं नातं, त्यांचे ऋणानुबंध, त्यांचा जिव्हाळा या सगळ्या गोष्टी साताऱ्यांशी त्यांना कनेक्ट करणारं तर आहेतच. पण यशवंतराव असताना सुद्धा यशवंतरावांचे इतकंच प्रेम सातारा जिल्हा शरद पवारांच्यावर करत होता. आणि मला वाटतं आजही ते टिकून ठीक आहे, राजकीय उलथापालथी होतात राहतात, निवडणुकीत यश अपयश 1-2 जागा कमी जास्त होतात, पण तरीसुद्धा सातारा जिल्हा नेहमी शरद पवार यांना ताकद देत आलाय. म्हणजे उदयनराजे भोसले अशा खूप हे मारायचे लोक म्हणायचे पण उदयनराजे भोसले हे खासदार शरद पवार यांच्या पक्षामार्फत झाले पहिल्यांदा. त्याआधी उदयनराजे भोसले एकदा स्वतंत्रपणे लढले होते, त्यांना फार कमी मतं मिळाली होती. त्यांना खासदार होण्यासाठी शरद पवार यांचीच मदत घ्यायला लागली. शालीनताई पाटील आधी निवडणुका हरलेल्या होत्या 1-2 निवडणुका, त्यांना सुद्धा आमदार होण्यासाठी शरद पवारांच्या पक्षात यावं लागलं. राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्या आमदार झाल्या. म्हणजे इतका शरद पवारांचा त्या मतदार तिथल्या ह्याच्यावर प्रभाव आहे. म्हणजे 2-3 पिढ्यांच्यापर्यंत हा प्रभाव टिकून आहे. पण मग आता पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांनी कशी बांधणी केली, म्हणजे सिस्टमॅटिकली त्यांनी इलेक्ट्रोल मेरिट बघून एका उमेदवाराला स्वतःच्या पक्षात घेतले, मग त्याबद्दल तुमचं विश्लेषण काय? नाही ते आता कसं होतं, महाविकास आघाडीमध्ये एक निवडणुकीचं जे सूत्र होतं त्या सूत्रानुसार सरळ होतं की जिथं ज्या पक्षाचा आमदार आहे त्या पक्षाला ती जागा, त्यानुसार त्यांनी या जागा घेतल्यात. कुठंही त्यांनी बाबा आमकी जागा मला द्या, तमकी जागा मला द्या, काही ठिकाणी आग्रह करून त्या आणखी जागा वेगळ्या काँग्रेसच्या किंवा घेऊ शकले असते, पण तसं त्यांनी काही केलं नाही. पण ज्या जागा आहेत त्या घेतल्या. तिथं कोण आता आधीचे लोक सोडून आता कागलमध्ये हसन मुश्रीफ हे त्यांचे अनेक वर्षांचे साथीदार ते सोडून गेले. मग तिथं पर्याय काय, मग तिथं समजित घाडगेंच्यासारखा पर्याय पुढे आल्यावर तो त्याने स्वीकारला. फलटणमध्ये तर दीपक चव्हाण याच्यावर गेलेले होते, म्हणजे त्यांना जाहीर केलेली होती, पण तिथं वारं बघितलं की हे टिकत नाही, तर पवारांचंच वारं चालू शकतं असं लक्षात आल्यावर तिथं रामराजे नाईक निंबाळकर ती सगळी मंडळी परत मागं फिरली आणि दीपक चव्हाण परत यांच्या पक्षाकडे आली. तर अशा एक गोष्टी आपल्याला दिसून येतात. आणि अगदी ताजं म्हणजे त्याच्या लोकसभा निवडणुकीतलं आपण माढ्याचं जर उदाहरण घेतलं की ज्या पद्धतीने धैर्यशील मोहिते पाटलांची उमेदवारी आली आणि त्यांनी ती उमेदवारी आणली आणि ते मोठ्या मताने फरकाने निवडून आले. म्हणजे ते कुठलाही निर्णय घाईने घेत नाहीत, कुठलाही निर्णय असा गडबडने जाहीर करत नाहीत. माढ्यातला निर्णय अतिशय निवांतपणे खूप आधीच्या महिनाभर वाट बघून नंतर अधिकृत प्रवेश करून त्यांची उमेदवारी जाहीर केली आणि ती जागा निवडून आली. म्हणजे ते बाबा आता हा आहे त्याला घेऊया, पटकन घेऊ, काहीतरी जाहीर करू, तू दुसरीकडे, असं अजिबात विचार कर. शांतपणे पावलं टाकत असतात, शांतपणे व्यूहरचना करत असतात आणि आपल्याला कुठं कसं जायचं आहे याची प्रत्येक मतदारसंघातली गणितं त्यांच्या डोक्यात फिक्स असतात. सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक मतदारसंघातले सगळी दुसऱ्या तिसऱ्या फळीतले लोक त्यांना माहीत असतात, तिथली जातीय समीकरणं त्यांना माहीत असतात, तिथली सामाजिक समीकरणं त्यांना माहीत असतात, तिथं कुणाची कुठं कशी ताकद आहे हे त्यांना माहिती असतं. आणि त्याचा विचार करून ते आपला बाबा इथं लढवायचे का नाही असा या संदर्भात ते निर्णय घेत असतात. म्हणजे काही ठिकाणी बाबा नाही इथं आपल्याकडं आपली जागा आहे, पण मला आता दिसत नाही तसं, पण काही अनेकदा त्यांनी असं केलं, ही जागा आहे पण हा उमेदवार त्यांच्या तिकडे यांच्याकडे चांगला, ते तिथं हे करतात. म्हणजे इलेक्टिव्ह मेरिट हे सुद्धा निवडणुकीत महत्त्वाचं असतं, त्या दृष्टीने ते प्रयत्न करतात. पण मग आता यावेळेस निवडणूक बघितली तर असे कुठले मुद्दे आहेत, म्हणजे जसं उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटल्यानंतर सुरुवातीला काही काळ सहानुभूतीची लाट होती, आता ती ओसरली असं म्हणतात. तसं शरद पवारांच्या बाजूने या निवडणुकीमध्ये म्हणजे समग्र महाराष्ट्रात म्हणू आपण, असे कोणते मुद्दे ते पवारांच्या बाजूने आहेत किंवा पवारांना त्याचा फायदा होऊ शकतो? नाही, आपण पवारांची भाषणं ऐकली सगळी, तर आतापर्यंत महायुतीचा कारभार जरी इथं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार नेते असले तरी या सगळ्या कारभाराची सूत्र दिल्लीच्या नेतृत्वाकडे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे आहेत. इथं सत्तेवर ही मंडळी खुर्चीवर बसली असली तरी प्रत्यक्ष जी निर्णय प्रक्रिया किंवा आदेश देणारी मंडळी दिल्लीची आहेत. त्या अर्थानं त्यांचं म्हणणं असं आहे की इथं महाराष्ट्राचे निर्णय महाराष्ट्राच्या लोकांच्या हातात नाहीत आणि त्या दृष्टीनं ते मला वाटतं महाविकास आघाडीचाही तोच प्रचाराचा टोन आहे. शरद पवार त्या संदर्भातही सातत्यानं बोलत आहेत महाराष्ट्राचा स्वाभिमान किंवा तत्सम गोष्टी, कारण शरद पवारांचं नेतृत्व महाराष्ट्राचा स्वाभिमान हीच टॅगलाईन घेऊन उभं राहिलं आहे. म्हणजे त्या काळात इंदिरा गांधी यांना आव्हान देणं ही सोपी गोष्ट, म्हणजे आजच्या काळात नरेंद्र मोदींना आव्हान देणं एवढं कठीण असू शकतं, त्याच्यापेक्षा अधिक कठीण आव्हान इंदिरा गांधीचं होतं. पण शरद पवार इंदिरा गांधींना आव्हान देऊन
त्या काळात स्वतंत्र उभे राहिले आणि त्यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून स्वतंत्रपणे सरकार स्थापन केलेलं होतं. आणि त्यावेळी त्यांचा मुद्दा हाच होता की महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकणार नाही. आणि आज सुद्धा मला वाटतं त्यांचं हीच भूमिका आहे सातत्यानं, हा महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकणार नाही, मोदी शहांच्या पुढे झुकणार नाही, हा मुद्दा घेऊनच ते लोकांच्या पुढे चालले. ह्याच्या या अनुषंगाने एक पुढचा मुद्दा येतो, तो म्हणजे जरांगे फॅक्टर. जरांगे फॅक्टरचा लोकसभेला शरद पवारांच्या पक्षाला फायदा झाला असं म्हणलं गेलं. काही उदाहरणांवरनं ते स्पष्टही झालं की इकडचं मतदान तिकडे गेलं, विशेषतः बीडमध्ये किंवा जालन्यामध्ये. तर जरांगे फॅक्टरचा आता विधानसभेला शरद पवारांना फायदा होईल का? आता कसं होईल, त्यांनी जी आत्ताच्या टप्प्यात भूमिका जाहीर केल्या त्या भूमिकेवरून तसा एकदम निष्कर्ष काढणं कठीण आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, लोकसभेचं जर आपण गणित लक्षात घेतली तर जरांगेंनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचा फायदा महाविकास आघाडीला नक्की होणार. आणि शरद पवारांना असा मुद्दा नाही, तो महाविकास आघाडीला फायदा होणार आहे. कारण जरांगे पाटील हे सातत्यानं भारतीय जनता पक्षाविरुद्ध बोलतायत, देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध बोलतायत, ते अजित पवारांच्या विरोधात बोलत नाहीत, शिंदेच्या विरोधात बोलत नाहीत. त्यांचं टार्गेट भारतीय जनता पक्ष आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात स्वाभाविकपणे या दोन पक्षांनाही त्याचा फटका बसू शकतो. आणि त्याचा आपोआप जो फायदा आहे तो मराठवाड्यात, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी याला निश्चितपणे महाविकास आघाडीला होऊ शकतो. आता माझ्या दोन प्रश्न आहेत. म्हणजे एकाच्या पुढचा अनुषंगाने दुसरा आहे की शरद पवारांनी कालच म्हणजे नुकतंच बोलताना त्यांनी निवृत्तीचे संकेत दिले. मध्ये एकदा पण शरद पवार मी आता निवृत्त होतो असं म्हणाले होते आणि त्यानंतर जे काय राजकारण घडलं ते अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं. आता परत शरद पवारांनी निवृत्तीचे संकेत दिले. तुम्हाला काय वाटतं की शरद पवारांसारखा पायाला भिंगरी लावलेला माणूस हा खरंच निवृत्त होऊ शकतो का? दोन गोष्टी आहेत. म्हणजे गेल्या वर्षी ज्यावेळी त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला 60 वर्षे पूर्ण झाले असं ते म्हणाले आणि 2 मे तारीख होती मला वाटते, त्या 2 मे तारखेला त्यांनी मी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देतो अशी घोषणा केली. खरं तर मला माझी माहिती आहे त्यानुसार प्रामाणिकपणे शरद पवारांची इच्छा होती की त्यावेळी आपण या सक्रिय राजकारणातून बाजूला व्हायचं. याचा अर्थ राजकारणातली निवृत्ती नव्हे, पक्षाच्या अधिकृत पदावरून बाजूला व्हायचं. त्यावेळी त्यांनी बोलून दाखवलं. रयत शिक्षण संस्था असेल, विद्याप्रतिष्ठान असेल किंवा अन्य काही सामाजिक सांस्कृतिक संस्था आहेत, त्या संस्थांच्या माध्यमातून आपण काम करायचं हे त्यांनी ठरवलं होतं. आणि आपण शरद पवारांचा प्रवास बघितला, मी सुरुवातीला म्हटलं त्या पद्धतीने राजकारणापेक्षा त्यांना या छोट्या गोष्टीमध्ये खूप रस असतो त्या अनेक ठिकाणी. आणि त्या ठिकाणी आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत काम करत राहायचं अशी त्यांची इच्छा होती. त्यावेळी सुद्धा त्यांनी त्याच भूमिकेतून प्रामाणिकपणे ही घोषणा केलेली होती. त्या संदर्भात ते कुटुंबात बोलले, ते अजितदादांशी बोललेले होते. ते त्यावरून त्या राजकारणात त्यानंतर घडल्या काय जाण्यात अर्थ नाही. पण त्यावेळी माघार घेण्याचं कारण हे बाबा लोकांनी विरोध केला, कार्यकर्त्यांनी, असं हे काही खरं नव्हतं. म्हणजे मला जे माहिती आहे त्यानुसार की बाबा कुणी कार्यकर्त्यांनी विरोध केला म्हणून त्यांनी माघार घेण्याचं त्यातून कारण असं होतं की त्यांना त्याच काळात देशभरातून राहुल गांधींच्यापासून लालू प्रसाद यादवांच्यापासून ममता बॅनर्जींच्यापर्यंत अनेक राष्ट्रीय नेत्यांचे फोन आले आणि त्यांनी विनंती केली की अशा एका परिस्थितीत ज्यावेळी आपण लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असताना आपण इंडिया आघाडी उभी करतोय आणि ही इंडिया आघाडी उभी राहत असताना तुमची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आणि अशा काळात जर तुम्ही तुमच्या पक्षाध्यक्षपदावरून बाजूला होणार असला, तुम्ही राजकारणात सक्रिय असला तरी शेवटी एक पक्षाचे प्रमुख म्हणून तुम्ही सक्रिय असणं आणि पक्षाचे नेते नसताना फक्त एक नेते म्हणून सक्रिय असणं यात फरक आहे. आणि त्याचा इंडिया आघाडीच्या उभारणीवर परिणाम होऊ शकतो हे त्यांना केंद्रातल्या नेत्यांनी सांगितलं. आणि मला वाटतं त्यांनी त्या आपल्या निर्णयापासून माघार घेण्याचं हे कारण होतं. आणि आता त्यांनी बोलून दाखवलं. आता ते आपला बघावं लागेल की राज्यसभेची त्यांची मुदत त्यांनी म्हटले त्याप्रमाणे 1.5 वर्ष आहे. तर राज्यसभेची मुदत संपल्यानंतर ते सक्रिय होता म्हणजे ते पुन्हा राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत की खरोखर पूर्णपणे बाजूला होतात हे आपल्याला बघावं लागेल. पण त्यांना एकूण आता या राजकारणातून बाजूला होऊन काही सामाजिक क्षेत्रात काम करायचं आहे. शरद पवार असे व्यक्ती नाहीत की आता राजकारण सोडलं तर आता करायचं काय असा त्यांच्यापुढे प्रश्न येईल. शरद पवार विरोधात असतात तेव्हाच सुद्धा कोणत्याही सत्ताधारी नेत्याच्या भोवती असते त्याच्यापेक्षा अधिक गर्दी त्यांच्यापुढे असते. त्यामुळं राजकारणात नाही म्हणून आपल्या भोवती आता आपण एकटेपुढे अशी भीती किंवा चिंता त्यांना काही नसते. आणि आता या टप्प्यावर शरद पवारांना राजकारणात मिळवण्याची कुठलीही गोष्ट नाही. कारण शरद पवार राष्ट्रपतींच्या किंवा पंतप्रधानांच्या बाजूला उभे केले तरी तिथं त्या मोठ्या पदारू व्यक्तींच्यापेक्षा ती अगदी मिलीमीटरही कमी भासत नाही एवढी त्यांची राष्ट्रीय पातळीवर नेते म्हणून मोठी प्रतिमा आहे. त्यामुळे त्यांना कुठलं पद मिळालं म्हणून ते मोठे होतील किंवा आणखी कुठल्या पदावर गेल्यामुळे शरद पवारांची उंची वाढेल अशी कुठलीही परिस्थिती आता राहिलेली नाही. त्यामुळे मला वाटतं
त्यांना हे राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर आपण काय करायचं किंवा असा प्रश्न आहे. त्यांच्यापुढं प्रचंड हे काम आहे. ते काम करत राहतील, महाराष्ट्राला मार्गदर्शन करत राहतील. फक्त ते प्रत्यक्षात राज्यसभेवर जाण्यापासून स्वतःला रोखू शकतात का किंवा का पक्ष आणि कार्यकर्ते त्यांना तसं करायला मुभा देतात का, हे आपल्याला आत्ता लक्षात येणार नाही. 1.5 वर्षानंतर कळेल. पण त्यांनी इच्छा तर बोलून दाखवलेली आहे. म्हणजे शरद पवारांनी निवृत्तीचे संकेत दिले ते आपण बघितलं. मागच्या वेळेस जेव्हा हा सगळा म्हणजे निवृत्तीबद्दल बोलले होते तेव्हा त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी सोडली. नंतर जे काही नाट्य घडलं ते सगळ्यांनी बघितलं. अजित पवारांचा एक आक्षेप हाच होता की तुम्ही आता रिटायर व्हा. म्हणजे जाहीर सभेत अजित पवार बोलले होते. आता शरद पवारांच्या निवृत्तीने पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की जर का शरद पवार खरंच निवृत्त झाले सक्रिय राजकारणातनं तर पवार घराण्याचं जी काही फूट पडलेली आहे आता त्यांचं राजकीय आणि कौटुंबिक मनोमिलन होईल का? आता कसं आहे, राजकारण वेगळं आहे. मी दोन्ही अजित पवारांशी बोललेलो आहे, शरद पवारांशी या जाहीर मुलाखतीतून बोललेलो आहे. त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले, ठीक आहे राजकारणातल्या भूमिका वेगळ्या आहेत, कुटुंब म्हणून ठीक आहे, त्यावेळी काही वेळा निवडणुकीच्या काळात एक मतभेद आहेत असं चित्र होतं. पण अशी काही प्रचंड त्यांच्यात दरी आहे असं काही नाही. त्यामुळे मनोमिलनाच्या दृष्टीनं किंवा भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या दृष्टीनं असं काही घडलं तर आश्चर्य वाटायलाचं कारण मला वाटत नाही. कारण आत्ता जरी अजित पवार तिकडे दोन्ही भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत असले तरी वैचारिक भूमिका पूर्ण भिन्न आहे. त्यामुळं अशा ह्याच्यात ते सत्तेसोबत आहेत. त्यामुळं त्यांचा एक विकासाचा सतत ध्यास असतो. त्यांना वाटतं की सत्तेत असल्याशिवाय विकास होत नाही. शरद पवारांची भूमिका तशी नाही. शरद पवारांना कुठेही काम करता येतं. अजित पवारांची धारणा अशी आहे की बाबा सत्तेत असल्याशिवाय आपला कामं करता येत नाही. त्यामुळे ते सत्तेसोबत राहण्याचा प्रयत्न करतात. तर पुढचं विधानसभा निवडणुकीनंतर जर राजकारण कशा रीतीने आकार घेते त्यावेळी मला वाटतं पुढच्या सगळ्या गोष्टी आहेत. आत्ता त्या संदर्भात काही भाकीत करणं किंवा काही अंदाज बांधणं ते फार योग्य ठरणार. म्हणजे मी सर तुमच्या फक्त विधानाला पुढच्या राजकीय घडामोडी सांगतो की नवाब मलिक 2 दिवसापूर्वी बोलताना म्हणाले की अजित पवार कदाचित निकालानंतर महायुतीबरोबर राहणार नाहीत. एकीकडे शरद पवार म्हणतायत की मुख्यमंत्री पदाचा चेहरा पण आम्ही निवडणुकीची जी आकडेवारी येते त्यानंतर आम्ही ठरवू. त्यामुळे ही जी 2 विधान आहेत नवाब मलिकांचं किंवा शरद पवारांचे कुठेतरी मला जवळ जाणारं दिसतं. तर ह्याचा राजकीय अर्थ तुम्ही काय सांगाल? नाही, ही 2 स्वतंत्र विधान आहेत. नवाब मलिकांना त्या कट्ट्यावर किंवा ह्याच्यावर वेगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना विचारल्या प्रश्नात त्यांनी उत्तर दिले. अनेकांना असंही म्हणजे ते विशफुल थिंकिंग नवाब मलिकांचं असू शकतं की अजित पवारांनी परत यावं, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित यावं. कारण नवाब मलिक यांनाही बाबा आता ते अजित पवार यांच्यासोबत गेले असले तरी अजित पवारांनी भारतीय जनता पक्षासोबत असणं नवाब मलिकांना मान्य असण्याचं कारण आहे ना. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष नवाब मलिकांना टार्गेट करतोय ते बघितलं तर नवाब मलिकांची इच्छा नसेल की त्यांच्यावर राहावं. त्यामुळे ते त्यांचं विशफुल थिंकिंग असू शकतं. विशफुल थिंकिंग हा काय पुढचा अंदाज नव्हे. ठीक आहे. आपण म्हणजे शरद पवारांच्या राजकारणाबद्दल बोललेलो आहे. आता आपण थोडंसं कोल्हापूरकडे येऊया की कोल्हापूरमध्ये जे काय चाललंय ते महाराष्ट्र बघतोय. म्हणजे अक्षरशः राडे चाललेले आहेत आणि काँग्रेसच्या संस्कृतीत हे काही बसत नाही खरं तर. पण हे कोल्हापूरमध्ये सुरू आहे आणि ह्याच्यामध्ये 2 म्हणजे कोल्हापूरची मोठी घराणी इन्व्हॉल्व्ह आहे त्याच्यामध्ये की एक तर छत्रपतींचं घराणं आणि दुसरं म्हणजे बंटी पाटील स्वतः. तर तुम्ही आता मी काय सगळं जो राजकारण झालं ते मी सांगण्याचा अर्थ नाही कारण की ते सगळीकडे आले आणि आपले प्रेक्षक हे सगळं बघत असतात. तुम्ही काय सांगताल की या सगळ्या राड्यामध्ये नक्की कोण आहे दोषी? काय नेमके झालं? नाही, यात दोष कुणाचा आहे असं मला आता पुरेसा 2 दिवसांचा कालावधी उलटलेला आहे. सगळं चित्र स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे या एकूण परिस्थितीत कोण दोषी आहे असं मला अजिबात वाटत नाही. कारण अशा घटना तशा घडत गेल्यात की त्या कुणाच्याही काही अचानक घडल्या, काही कुणाच्या नियंत्रणाच्या राहिल्या नाहीत आणि त्यामुळं अचानक ह्या घडलेल्या घटनांच्यामुळं सगळा एकूण गोंधळ निर्माण झाला. ही काँग्रेसच्या उमेदवारीच्या संदर्भानं सुरुवात झाली. इथं सतेज पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते आहेत, एकमेव नेते आहेत. म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली इथला पक्ष कोल्हापूर जिल्ह्यातला काम करतो. इथली सगळी त्या अर्थानं इथल्या सगळ्या काँग्रेस संदर्भातल्या सगळ्या घडामोडींची जबाबदारी त्यांची असते. कोल्हापूर उत्तरची उमेदवारी ठरवताना त्यांनी अत्यंत जबाबदारीने सुरुवातीपासून सगळ्यांना विश्वासात घेऊन ते पुढे गेले होते. अगदी कोल्हापूर म्हणजे इथं स्वतः सतेज पाटील हे उमेदवार असू शकतात अशी सुद्धा चर्चा सुरुवातीला दीर्घकाळ होती. पण सतेज पाटलांना माहिती होतं की बाबा कोल्हापुरात एकाच कुटुंबातल्या दोघांना जर आहे असं सत्तेचं केंद्रीकरण होते म्हणल्यावर कोल्हापूरचे लोक उलटा विचार करू शकतात हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी त्या चर्चेपासून स्वतः बाजूला राहिले आपण त्यापासून.
दुसरं, छत्रपतींच्या घराण्याचं तीच परिस्थिती होती आणि छत्रपतींच्या घराण्यातल्या लोकांचंही म्हणणं असं होतं की महाराज खासदार आहेत, तर आपण आता आपल्या कुटुंबातल्या दुसऱ्या कुणी उतरायचं नाही. त्यामुळे सुरुवातीपासून हे दोघे मधुरिमा राजे, मालोजी राजे आणि सतेज पाटील हे सगळे या स्वतः या ह्याच्यापासून वेगळे होते. त्यातून मग काही एक जे इच्छुक उमेदवार होते त्या सगळ्यांच्यातून वेगळे पर्याय करून त्यातून राजेश लाटकर यांचं नाव फायनल झालं. त्यांना उमेदवारी जाहीर झाली. ती उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही प्रतिक्रिया आल्या. अर्थात एखादी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या मतदारसंघातल्या अन्य इच्छुकांच्याकडून प्रतिक्रिया येतात, पण इथल्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्या अधिक तीव्र आहेत असं भासवण्याचा प्रयत्न काही घटकांनी केला. ते चित्र अधिक तीव्र, फारच असंतोष आहे, फारच असं एक चित्र निर्माण केलं गेलं आणि अचानक अशी परिस्थिती आल्यामुळं मग तो एक दबाव नेतृत्वावर येतो ना, एवढा विरोध आहे तर हे कठीण होईल. मग त्यातून उमेदवारी बदलाचा निर्णय झाला. मग उमेदवारी बदलाचा निर्णय होताना ज्या एका नगरसेवकांच्या गटानं पुन्हा ते छत्रपतींच्याकडे घराण्याकडे गेले, मालोजीराजांच्याकडे गेले आणि बाबा नाही तुम्ही हे असं ही उमेदवारी घ्यायला पाहिजे. मग मालोजीराजेंनाही अंदाज आला नाही. त्यांनाही वाटलं एवढे 20-25 नगरसेवक सगळे सांगतात म्हणजे खूपच परिस्थिती गंभीर आहे. आणि मग त्यांनी आता इतका आग्रह आहे तर मग आता पक्ष अडचणीत आहे तर आपण उमेदवारी स्वीकारायला पाहिजे असं यानं त्यांनी तयारी दर्शवली. आणि त्यांनी तयारी दर्शवून पुन्हा मग हे सगळ्या बैठकावरून उमेदवारी बदलायचा निर्णय घेतला. इथं बाबा उमेदवारी देतानाही सतेज पाटलांचा काही स्वार्थ नव्हता, उमेदवारी बदलतानाही सतेज पाटलांचा काही स्वार्थ नव्हता. ते सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांच्या सोबत जाऊन हे सगळं करत होते. आणि पण जे शेवटच्या दिवशी नाट्य घडलं ते नाट्य सगळ्यांना धक्कादायक होतं, सगळ्यांना अनपेक्षित होतं, काँग्रेसला थोडं बॅकफुटवर ढकलणारं होतं, सतेज पाटील यांचं नेतृत्वाला थोडं मागं ढकलणारं होतं. पण त्याचं कारण असं होतं, काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांना माघार घेतली. म्हणजे त्याचं कारण असं होतं की या शाहू महाराजांचं जे काल त्यांनी निवेदन प्रसिद्धीत दिले त्या निवेदनातनं बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्यात असं मला वाटतं. की ते लाटकरांना जाऊन भेटले ते मडखोरांना की तुम्ही माघार घ्या अशी त्यांना विनंती केली होती त्यांनी. आणि त्यांना जी चर्चा झाली त्या चर्चेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही माघार घेतली नाही तर आम्ही घेणार आहे. आणि ज्यावेळी 2:30 वाजेपर्यंत त्यांनी राजेश लाटकर माघार घेत आहेत का याची वाट बघितली आणि 2:30 वाजेपर्यंत जेव्हा राजेश लाटकर माघार घेत नाही असं लक्षात आलं त्यावेळी त्यांनी तिथून त्यांची सूत्र हल्ली आणि ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी राजीनामा अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू केली. अर्ज माघार घेतला. हे सगळं इतकं अनपेक्षित, इतकं अचानक सगळ्यांना होतं की त्या संदर्भात म्हणजे त्यांनी शाहू महाराजांनी जे निवेदन काल प्रसिद्ध केले त्यात त्यांनी असंही म्हटले, त्यातलं एक लक्षात घ्यावा की मी लाटकरांची कुटुंबाला भेटलो, लाटकरांच्या कुटुंबाशी चर्चा केली आणि त्यांना मी हे सांगितलं की तुमची बंडखोरी उमेदवारी माघार घेतली नाही तर आम्ही माघार घेईन असं त्यांना सांगितलं. हे त्यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितलं होतं. पण असं काही होईल असं वाटलंच नव्हतं. लाटकर माघार घेतील असंच चिन्ह होतं. पण त्यांनी माघार घेतली नाही. त्यामुळं शेवटच्या क्षणी यांनी माघार घेतली आणि त्यानंतर मग जे पुढं सगळं घडलं मग अर्थात एका 24 तासाच्या आत सगळं डॅमेज कंट्रोलही केलं सतेज पाटलांनी, शाहू महाराज. चित्र त्यावेळी ज्या फुटेज आलं त्या फुटेजमध्ये चित्र असं निर्माण केलं गेलं की शाहू महाराज आणि सतेज पाटील यांच्यात खूप वाद झालाय, संघर्ष निर्माण झालाय. चित्र असं निर्माण केलं गेलं की सतेज पाटील शाहू महाराजांना उद्देशून काहीतरी अवमानास्पद बोललेत की जे संतापाने शाहू महाराजांचे संताप केले. त्यातून मग विरोधकांनी बाबा इथल्या राजघराण्याचा अपघात झाला, अशा पद्धतीनं काही वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. वस्तुस्थिती तशी नव्हती. त्यावेळी सतेज पाटील जे संतापून बोलत होते ते जे कार्यकर्ते समोर होते त्या बोलताना त्या व्हिडिओत समोर कोणी फक्त सतेज पाटील दिसत आहे, त्यामुळे त्या कार्यकर्त्यांना उद्देशून बोलत होते. आणि मग ज्यांना अपप्रचार करायचा होता त्याने असं केलं की ते महाराजांना उद्देशून बोलतात. त्यातली पुढची गोष्ट अशी की हे सगळं नाट्य घडल्यानंतर एका तासाच्यात सतेज पाटील आणि शाहू महाराज गारगोटीला एका कार्यक्रमात एकत्र होते आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर एका गाडीने दोघं कोल्हापूरला परत आले. म्हणजे त्या दोघांच्यात कुठलेही मतभेद त्यावेळीही नव्हते, आत्ता सुद्धा नाहीत. हे स्पष्ट झाले आणि मी दोघांशी स्वतंत्रपणे बोललेलो आहे. त्यातूनही दोघांच्या त्या बोलण्यातून स्पष्ट आले की आमच्यात कधीच काय नव्हतं, त्यावेळी सुद्धा नव्हतं. हे अर्ज मागं घेणं अनपेक्षित होतं. महाराजांनी फक्त एक शब्द पाळला, लाटकरांना दिलेला शब्द होता की तुम्ही माघार घेतली नाही तर आम्ही माघार घेईन.
हे जरा तो राजकारणातला भाबडेपणा आपण म्हणून महाराजांचा. पण असं भाबडेपणा म्हटलं तरी सुद्धा दिलेला शब्द पाळणं ही फार मोठी गोष्ट असते राजकारणात, आणि ती शाहू महाराजांनी पाळली. ही मला वाटतं तो त्यांच्या मनाचा मोठेपणाच आहे. बरोबर आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट अशी दिसली की काँग्रेसचं म्हणजे जे नेते आहेत बंटी पाटील ते महाराष्ट्रात सुद्धा मोठे नेते आहेत आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत काँग्रेसचे, त्यांच्याच मतदारसंघात आज त्यांना त्यांच्या चिन्हावर उमेदवार देता आला नाही ही गोष्ट. आणि कुठेतरी याच्यातनं अशी चर्चा सुरू झाली की बंटी पाटलांचे म्हणजे सतेज पाटलांचे कुठेतरी अंतर्गत राजकारणातला म्हणजे कोल्हापुरातल्या काँग्रेसच्या आणि त्यांना बाहेर न मिळणारी विरोधकांची साथ यातनं पाय कापण्याचे प्रयत्न सुरू आहेत का? म्हणजे कोणाचे खांदे वापरले गेलेत का? यातनं बंटी पाटलांचं राजकारण डॅमेज करावं? नाही, असं काही मला यात सगळं दिसत नाही. म्हणजे ज्या घटना घडल्या त्यामुळं धक्का सगळ्यांनाच बसलेला आहे. बंटी पाटलांना सुद्धा नाही ना उमेदवार, त्यांचा उमेदवार नाही, पण जो उमेदवार आहे तो मूळचा काँग्रेस पक्षाचाच आहे. त्याला आधी काँग्रेसनंच अधिकृत उमेदवारी दिलेली होती आणि आत्मसन्मानाला धक्का लागल्यामुळे तो माघार न घेता रंगणात राहिला होता. आणि त्यानं माघार न घेतल्यामुळे मधुरी महाराजांनी माघार घेतली. म्हणून म्हटलं ना, 24 तासात शाहू महाराजांनी आणि सतेज पाटलांनी डॅमेज कंट्रोल केलं आणि राजेश लाटकर हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील, काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार असले जाहीर केलं आणि सगळे एका व्यासपीठावर आले ना. हे डॅमेज कंट्रोल झालं नसतं तर मोठा त्यांच्या नेतृत्वावर धक्का लागला असता. पण कसं असतं, कुठल्याही राजकीय नेत्याच्या आयुष्यात असे चढउतार असतात, अनेक धक्के असतात. या धक्क्यातून जावं लागतं. जर नेता पुढं जायचा असेल, पुढच्या मोठ्या धक्क्यांच्याकडे जायचं असेल, तर मला वाटतं असे छोटे धक्के हा तसा तुलनेने छोटाच धक्का आहे. मग त्यांना पुढं राजकारणात अजून राज्याच्या पातळीवर काम करायचं आहे. तिथं असे अनेक पुढं गेल्यानंतर मोठे धक्के बघायला मिळतील. मला वाटतं त्याची तयारी म्हणून ही ह्याच्याकडे बघायला पाहिजे, कशा रीतीनं आपल्याला म्हणजे इतका काळ म्हणजे सतेज पाटील 1999 पासून सक्रिय राजकारणात आहेत. 25 वर्षे राजकारणात असून गेली 10-20 वर्षे ज्यांच्या सोबत रोज उठतो बसतोय अशा लोकांच्याकडूनही त्यांना विपरीत अनुभव आलेत. पण त्यांनी विचलित न होता ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली ना, ते मला वाटतं त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न घेतो मी की छत्रपतींच्या घराण्यामधला विसंवाद या सगळ्या गोष्टीमुळे समोर आलाय का? कारण की मी फक्त या घटनेबद्दल बोलत नाही, ह्याच्या आधी पण संभाजीराजे छत्रपती आणि शाहू महाराज छत्रपती यांच्यातला राजकीय विसंवाद हा माध्यमांसमोर आलेला आहे, जनतेसमोर आलेला आहे. कुठेतरी याच्यामध्ये डिसिजन मेकिंग मध्ये कुठेतरी सतेज पाटलांना विश्वासात घेतलं नाही माघार घेताना, कारण की ते तिथं गायगायनी पोहोचले आणि मग आधी म्हणले की उमेदवारी नको, मग नंतर घेतली, मग परत माघार घेतली. त्याच्यामुळे शाहू महाराजांची भूमिका तर क्लिअर होती पहिल्यापासून की एका घरात दोन हे नको. मग कुठेतरी मालोजीराजे आणि मधुरिमाराजे छत्रपती यांची कुठेतरी राजकीय महत्वाकांक्षा मध्ये आली का, किंवा ती राजकीय विसंवाद होता का? नाही. मधुरिमाराजे आणि मालोजीराजे यांनी सुद्धा उमेदवारी नको म्हणूनच सांगितलं होतं. राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एक 25 नगरसेवकांच्या सहीचं एक पत्र पुढे गेलं. त्यात सुद्धा अनेक नगरसेवकांना त्या या मतदारसंघातले नव्हते. अनेक नगरसेवकांच्या सह्या कशासाठी घेते अनेकांना हे माहित नव्हतं. अशा सह्या घेऊन ते निवेदन पुढे गेल्यामुळे मालोजीराजांच्या पुढे चित्र असं उभं केलं गेलं की फार 25 नगरसेवक उलट म्हणजे असं अशा परिस्थितीत त्यांनी स्वीकारली होती. ती मालोजीराजांना उमेदवारी फायनल करेपर्यंत विचारत होते सतेज पाटील की त्यांनी अखेरपर्यंत नको म्हणून नाही म्हणून सांगितलेलं होतं. त्यामुळे विसंवादाचा हा मुद्दाच नाही दोघांच्यातला. आणि छत्रपती घराण्यातले विसंवाद म्हणाल तर कुटुंबातल्या विसंवादाचा मुद्दा नाही, हा वैचारिक मतभेदाचा मुद्दा आहे. संभाजीराजांची भूमिका वेगळी आहे, शाहू महाराजांची भूमिका वेगळी आहे. संभाजीराजे भारतीय जनता पक्षाकडून खासदार झाले, तेही शाहू महाराजांना मान्य नव्हतं. संभाजीराजांनी विशाळगडच्या प्रकरणात जी भूमिका घेतली त्या विरोधात तर शाहू महाराजांनी थेट निवेदन काढून त्यांचा जाहीर निषेध केलेला होता. त्याच्या विरोधात भूमिका केली होती. त्यांच्या वैचारिक भूमिका पूर्ण भिन्न आहेत. शाहू महाराज हे पूर्णपणे शाहू फुले आंबेडकर या भूमिकेबाबत यांच्या वैचारिक भूमिकेची निष्ठा ठेवणारे आणि त्याबाबत कोणतेही तडजोड न करणारे नेते आहेत. संभाजीराजांच्याकडे अशी काही भूमिका नाही आणि त्यामुळे त्या दोघांच्यातले मतभेद आहेत त्या भूमिकेच्या पातळीवरचे आहेत. अन्य कुठलेही मला मतभेद किंवा अशा गोष्टी त्या संदर्भात काही दिसत नाही. धन्यवाद विजय सर, तुम्ही खूप म्हणजे इन्साइट्स आम्हाला दिले. प्रेक्षकांना माझी विनंती आहे की तुम्ही जर का पॉलिटिक्स कंझ्युम करत असाल तर आमच्या हे व्हिडिओ सगळे शेवटपर्यंत बघा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्याशी कनेक्टेड राहा. तुमच्या काही शंका असतील तर त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.